नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला माहित आहे की आपल्या सभोवताली अनेक प्रकारच्या व्यक्ती आपल्याला दिसून येतात. प्रत्येकाचा विचार जर केला तर प्रत्येक व्यक्ती भिन्नताच्या स्वरूपामध्ये आपल्याला ते व्यक्ती आढळून येतात. कारण आपल्याला माहित आहे त्या प्रत्येक व्यक्तीचं काय हे व्यक्तिमत्व वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतं. प्रत्येक व्यक्तीचं बोलणं, चालणं, वागणं, इतरांशी त्यांचं असणारं संभाषण या प्रत्येक बाबीमध्ये वेगळेपण दिसून येतं. तर ह्याला आपण काय म्हणतो? व्यक्तिमत्व म्हणतो. आपल्यासमोर एखादा गोरा गोमटा दिसायला चांगला व्यक्ती जर आला तर आपण म्हणतो बघा काय त्याचं व्यक्तिमत्व दिसत आहे. पण त्याच्या विरुद्ध बाजूचा विचार जर केला, अपोजिट गोष्टींचा विचार जर केला, एखादा बुटका व्यक्ती आला, किरकोळ शरीर यष्टीचा व्यक्ती जर आला तर आपण काय म्हणतो त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं वेगळं दिसत आहे. म्हणजे आपण काय करतो की त्याच्या बाह्य गुणांचा विचार करून त्याचं व्यक्तिमत्व किती उच्च दर्जाचं आहे त्याचं व्यक्तिमत्वाचा दर्जा आपण त्या ठिकाणी निश्चित करत असतो. म्हणजे तो दिसतो कसा, राहतो कसा, बोलतो कसा, वागतो कसा, त्याच्या राहणीमान कसं आहे, टापटीपणा कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना फक्त आपण बाह्य अंगांचा विचार करतो आणि त्याचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपण निश्चित करत असतो. कारण ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? बाह्य अंगाच्या वर्णनावर दिसून येतात. त्याची उंची असेल, त्याचा वर्ण असेल, त्याचं राहणीमान असेल, त्याच्या इतरांशी बोलण्याची पद्धती असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. कारण प्रत्येक व्यक्तीचा विचार जर केला तर व्यक्तीमध्ये अंतर्गत असणाऱ्या बाबी, अंतर्गत असणारे गुण हे अनन्यसाधारण आहेत. प्रत्येकामध्ये काहीतरी नाविन्यपूर्णता आहे, आपण त्याचा विचार करत नाही. त्या बाबीचा विचार करणं आवश्यक आहे. उदाहरणाच्या स्वरूपामध्ये जर घेतलं आपण सचिन तेंडुलकरला पाहू. सचिन तेंडुलकर कोण आहे? एक क्रिकेटपटू आहे. पण त्याच्या व्यक्तिमत्वाच्या बाह्य अंगाचा विचार जर केला त्याची असणारी उंची किती आहे बरं? पण व्यक्तीची उंची असणारी ही बाब जर बाजूला जर काढली तर त्याचं खेळामध्ये असणारं जे कौशल्य आहे खेळातलं ते कसं नाविन्यपूर्ण आहे त्याच्यावर त्याचा नावलौकिक झालेला आपल्याला दिसून येतो. महात्मा गांधीजीच्या विचारावर चालणारे अनेक प्रकारचे नेते आहेत. त्यांचा विचार जर केला तर त्यांनी देशाच्या योगदानामध्ये खूप मोठं असं काम केलेलं आहे. उदाहरणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील. म्हणजे व्यक्तीच्या बाह्य गुणापेक्षा त्यांच्या आंतरिक गुणाचा विचार आपण व्यक्तिमत्वामध्ये करणं आवश्यक आहे. अण्णाभाऊ साठे असतील, बाबा आमटे असतील, त्यांचं व्यक्तिमत्व जर पाहिलं तर त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणामुळे त्यांना त्या ठिकाणी उजाळा भेटलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे बाह्य गुणापेक्षा आंतरिक गुण कसे आहेत याच्यावर त्या ठिकाणी व्यक्तिमत्व ठरतं. तर व्यक्तिमत्व म्हणजे काय? तर त्या ठिकाणी प्रकट होण्याची शक्ती किंवा शैली. म्हणजे प्रकट म्हणजे काय? व्यक्त होणे. पण तो व्यक्त कसा होत आहे त्याच्यावर आधारलेलं त्याचं व्यक्तिमत्व असतं. या बाबीवर असणारा आशय म्हणजे व्यक्तिमत्व. याचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. म्हणजे व्यक्तिमत्वाच्या संकल्पनेचा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की व्यक्तिमत्वाला इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी असं आपण म्हणतो. आणि पर्सनॅलिटी हा शब्द लॅटिन भाषेतील पर्सोना या शब्दापासून आलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो मुखवटा. आता आपल्याला माहिती आहे मुखवटा कशाला म्हणायचं, बरोबर आहे? मुखवटा म्हणजे काय हे आपण त्याला पाहतो किंवा विचार करतो, त्या गोष्टीचा आपण अनुभव घेतो, त्याला आपण मास्क असं सुद्धा म्हणतो. त्याला आपण मास्क असं सुद्धा म्हणतो की नाटकातील पात्रांचे सादरीकरण ज्याच्या साह्याने केलं जातं त्याला मुखवटा असं म्हणतो. दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना आपण अशा अनेक व्यक्तींच्या संपर्कामध्ये येतो ज्याला आपण बहुरंगी व्यक्तिमत्वाचे लोक असं म्हणतो. काही व्यक्ती बोलण्यामध्ये तरबेज असतात. आपल्या बोलण्यातून पटकन समोरच्याला आपलंसं कसं करायचं ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. पण त्याच्या अंतर्गत मुखवट्याचा, अंतर्गत गुणाचा विचार जर केला तर अंतर्गत बाबी, त्याचे विचार, भावना ह्या कशा आहेत ते बाह्य रूपावरून त्या ठिकाणी लक्षात येत नाही. म्हणजे तो काय करतो? वेगळ्या पात्राच्या भूमिकेमध्ये असतो. कारण मुखवटा काय आहे? नाटकातील विविध पात्रांचे सादरीकरण करण्यासाठी वापरला जातो. जसा आशय असं, जसं पात्र असं त्याच्यावर त्या ठिकाणी मुखवटे त्या पद्धतीचे चढवले जातात. सर्कशीत काम करणारा जोकर असेल, जोकर काय करतो? सगळ्यांना हसवण्याचं काम करतो. त्याचा मुखवटा पाहा कसा असतो? आपल्या डोळ्यासमोर चित्र उभा करायचं आणि आपण त्याच्या विविध प्रकारच्या कृतीला अनुसरून त्याला प्रतिसाद देत असतो. त्याचा मुखवटा कसा आहे की त्या ठिकाणी जमलेल्या लोकांना हसवण्याचं काम करतो. त्या बाबीवर आधारलेला तो मुखवटा आहे. त्याच्यातून पर्सनॅलिटी हा शब्द आलेला आहे. कारण लॅटिन भाषेमध्ये पर्सनल असं म्हणतात आणि त्याचा अर्थ जर पाहिला तर मुखवटा असं म्हणतो. म्हणजेच पर्सनॅलिटी
याचा जर विचार जर केला तर बाह्य अंगाचं दर्शन ज्याच्याकडून होतं त्याला पर्सनॅलिटी असं म्हटलेलं आहे. म्हणजे फक्त दिसतो कसा याच्यावरच व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी निश्चित होताना दिसून येतं. त्याचबरोबर आपण असेच मुखवटे धारण करून समाजामध्ये वावरत असतो, फिरत असतो. उदाहरणामध्ये पाहू की दोन व्यक्ती आपल्या समोर आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक हसतमुख असणारी व्यक्ती आहे आणि दुसरी आहे गंभीर मुद्रा केलेली व्यक्ती आहे. बरोबर आहे. एक हसतमुख आहे आणि दुसरी गंभीर स्वभावाची आहे. दोन्ही आपल्या समोर आल्यानंतर आपण लगेच तुलना करतो. हसतमुख असणारी व्यक्ती कशी आहे, खूप चांगली आहे असा आपला ग्रह होत असतो. बरोबर आहे. आणि ज्याची गंभीर चेहऱ्याची शैली ठेवलेली आहे, त्याची रचना आहे, त्याला आपण काय म्हणतो, कठोर असं म्हणतो. पण त्यांचा आंतरिक बाबीचा आपण विचार केला का? त्याचे विचार कसे असतील, त्याचा स्वभाव कसा असेल, त्याच्या भावना कशा असतील याचा आपण विचार केला का? निश्चितच आपण त्याचा विचार करत नाही. तर त्याच्या बाह्य अंगाचा विचार करून आपण त्याचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी निश्चित करत असतो. पण ज्यावेळेस आपण त्या दोन्ही व्यक्तीच्या सहवासात जातो त्यावेळेस त्या व्यक्तीचं बोलणं कसं आहे, त्याचं वागणं कसं आहे, त्याचे विचार कसे आहे, हे ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं त्यावेळेस त्याचं खरं व्यक्तिमत्व आपल्या समोर आपल्याला दिसून येतं. आणि त्यावेळेस ते पण त्याचा आपण दर्जा सांगतो की आपण जे पूर्वी गृहीत धरलं होतं ते व्यक्ती कसा आहे हे ती निश्चितच त्या ठिकाणी आपले विचार त्या ठिकाणी बदललेले दिसून येतात. तर आपण काय केलं, त्याच्या बाह्य अंगाचाच विचार केलेला आहे आणि त्याच्यावरच आपण व्यक्तिमत्व त्याचं निश्चित केलेलं आहे. असं आपण समाजामध्ये वावरत असताना, समाजामध्ये फिरत असताना ह्या गोष्टी आपल्याकडून कळत न कळत स्वरूपामध्ये घडत असतात आणि आपल्या विषयी सुद्धा इतरांचे तसे दृष्टिकोन त्या ठिकाणी तयार होत असतात. आपल्या उंचीवर, रंगावर, वर्णावर, राहणीमानावर, आपल्या पोशाखावर, आपल्या चेहऱ्याच्या ठेवणीवर आपलं व्यक्तिमत्व इतर लोक त्या ठिकाणी ठरवत असतात. पण प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण त्यांच्या संपर्कात जातो, त्यांच्या आंतरिक असणारे गुण ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतात त्यावेळेस त्याच्याकडे असणं नैपुण्यपूर्ण बाबी त्या ठिकाणी समोर येतात. त्यावेळेस खरं त्याचं व्यक्तिमत्व आपल्याला लक्षात येताना दिसून येतं. मग ह्या व्यक्तिमत्वाच्या काही व्याख्या आपण पाहूया की व्यक्तिमत्व म्हणायचं कशाला. तर नॉर्मन एल काय म्हणतात की व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीची शरीर रचना, वर्तन वैशिष्ट्य, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता आणि अभियोग्यता पूर्ण एकात्मता म्हणजेच व्यक्तिमत्व होय असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे व्यक्तिमत्वामध्ये व्यक्तीची असणारी शरीर रचना कशी आहे त्याच्यावर सुद्धा त्याचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी निश्चित होताना दिसून येतं. उंच आहे, बुटका आहे, किरकोळ आहे, सदृढ आहे, त्याची चेहऱ्याची ठेवण कशी आहे, त्या सर्व बाबी व्यक्तीच्या शारीरिक रचनेवर आधारलेल्या आहेत. त्याचा सुद्धा व्यक्तिमत्वामध्ये समावेश होता असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचे असणारे वर्तन वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तीच्या शरीर रचनेची वर्तन वैशिष्ट्य कसं आहे, तो वर्तनाच्या स्वरूपामध्ये इतरांशी कसा वागतो, कसा बोलतो, कसा राहतो, तो कसा व्यक्त होतो आणि इतरांना कसं आपलंसं करतं, हे सगळं ह्या वर्तनातून निश्चित होत असतं. तर वर्तनामधून काय असतात, व्यक्तीचे विचार त्या ठिकाणी प्रकट होत असतात, त्याचे विचार त्या ठिकाणी बाहेर पडताना आपल्याला दिसून येत असतात. त्याच्यानंतर पुढे सांगितले की व्यक्तीची असणारी अभिरुची, त्याची असणारी आवड, अभिवृत्ती, त्याच्या मनाचा असणारा कल, त्याच्या असणाऱ्या विचारांचा कल, त्याची असणारी कृतींची मालिका, तो कुठल्या पद्धतीच्या कृती करतो, त्याच्याकडे कृती क्षमता कोणकोणत्या आहे, ह्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये एकत्रित स्वरूपामध्ये सामावलेल्या असतात. त्याला व्यक्तिमत्व असं म्हटलेलं आहे नॉर्मन एल. आणि दुसरी व्याख्या केलेली आहे कॅटेलेनी. कॅटेलेनचं म्हणणं काय की व्यक्तिमत्व म्हणजे अशी बाब की जिच्यावरून एखाद्या दिलेल्या प्रसंगात व्यक्ती त्याचे वर्तन कसे करते याविषयीचा अंदाज म्हणजे व्यक्तिमत्व. म्हणजे व्यक्ती एखाद्या प्रसंगामध्ये आपलं वर्तन कसा करतो यावर सुद्धा व्यक्तीचं वर्तन त्या ठिकाणी दिसून येतं. मग प्रसंग कसा आहे, सुखाचा आहे, दुःखाचा आहे, संकटाचा आहे, त्याच्यामध्ये त्याचं असणारं वर्तन कसं आहे, तो इतरांशी कसा वागतो. समजा माझ्याकडे खूप पैसा आला आणि पैसा आल्यानंतर माझं वागणं कसं आहे, माझं वर्तन कसं आहे, त्याच्यावर सुद्धा माझं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी दिसून येईल. माझ्या मित्रावर खूप मोठं संकट आलेलं आहे, त्याला संकटातून बाहेर काढत असताना किंवा त्याला मदत करत असताना माझं वर्तन त्याच्याशी कसं असेल याच्यावर सुद्धा माझं व्यक्तिमत्व ठरतं. म्हणजे जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये व्यक्तीचं असणारं वर्तन ज्या स्वरूपाचं आहे, त्याची कृतींची मालिका ज्या स्वरूपाची आहे, त्याच्यावर त्या ठिकाणी व्यक्तीचं व्यक्तिमत्व दिसून येतं असं कॅटेलियनचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर
केमकॅनचं म्हणणं आहे की व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीची समायोजन करण्याची रीत, त्याचबरोबर वातावरण याच्यात होणारी देवाणघेवाण, त्याला व्यक्तिमत्व असं म्हटलेलं आहे. त्याला काय म्हणतो की व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे समायोजन करण्याची रीत, व्यक्ती आणि वातावरण याच्यातील देवाणघेवाण म्हणजे व्यक्तिमत्व. आता आपल्याला माहिती आहे रीत जहा की प्रीत वहा आपण असं म्हणतो, बरोबर आहे. तसाच प्रकार आहे. कारण आपण कुठल्या परिस्थितीमध्ये वावरत आहोत त्या परिस्थितीशी समायोजन करत असताना आपली रीत कशी आहे, रीत म्हणजे पद्धती, आपण कसं वागतो त्याच्यावर आधारित व्यक्तिमत्व आहे. कारण व्यक्ती आणि वातावरण याच्यामध्ये देवाणघेवाण होत असताना, समायोजन घडून आणत असताना त्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीची पद्धती, त्याचं वर्तन, त्याचं समायोजन साधण्याची क्षमता कुठल्या स्वरूपामध्ये आहे त्याच्यावर त्या ठिकाणी त्याचं वर्तन घडून दिसून येतं. त्यालाच आपण व्यक्तिमत्व असं म्हटलेलं आहे. कारण समायोजन करत असताना तो व्यक्ती काही वेळेस काय करतो, चिडचिड करतो, रागावलेपणा करतो, बरोबर आहे. आणि अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. आनंदाचा क्षण असेल तर आपण हास्याच्या स्वरूपामध्ये असतो, बरोबर आहे. एखाद्या पदावरती आपण जर गेलो तर कळत नकळत आपल्या त्या ठिकाणी अहंकार चढल्यासारखा असा वाटतो. आपण इतरांशी कसं बोलतो, कसं वागतो, हे सगळ्या गोष्टी कशा आहेत त्या ठिकाणच्या वातावरणाशी जुळून घेत असतानाच व्यक्तीचं असणारं वर्तन, समायोजन साधत असतानाचं वर्तन, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घडून येतात. त्याला आपण व्यक्तिमत्व म्हणतो. त्याच्यानंतर रेक्स रोड यांचं असं म्हणणं आहे की सामाजिक दृष्ट्या स्वीकार्य व अस्वीकार्य लक्षणांचा समतोल म्हणजे व्यक्तिमत्व. बघा, माणूस कोण आहे, समाजशील प्राणी म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. पण समाजामध्ये राहत असताना समाजाला कुठल्या गोष्टी मान्य आहेत आणि कुठल्या मान्य नाहीत याच्यामध्ये ज्यावेळी तडजोड करत असतो, ती तडजोड करत असताना त्याच्यासमोर निर्माण झालेल्या लक्षणांचा समतोल साधत असताना त्या परिस्थितीला कसा हाताळतो त्याच्यावर सुद्धा त्याचं व्यक्तिमत्व घडताना दिसून येतं. म्हणजे सामाजिक बाबींचा सुद्धा प्रभाव आपल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो. त्याच्यानंतर अल्पोर्ट यांनी सुद्धा व्यक्तिमत्वाविषयी मत व्यक्त केले. अल्पोर्ट काय म्हणतात की स्वपरिसराशी व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते. म्हणजे स्वपरिसराशी, आपण ज्या परिसरामध्ये ज्या वातावरणामध्ये जन्माला आलो त्या वैशिष्ट्यपूर्ण वातावरणात सुद्धा वावरत असताना त्या ठिकाणी व्यक्ती काय करतो, समायोजन साधत असतो. परिसरामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, कुटुंब आहे, परिसर आहे, भौगोलिक घटक आहेत, ह्या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. पण त्या ठिकाणी वावरत असताना वैशिष्ट्यपूर्ण बाबीमध्ये तो काय करतो, समायोजन घडून आणत असतो. आणि ते होत असताना त्याला कारणीभूत ठरणारे, वर्तनाला चालना देणारे शारीरिक घटक असतील, मानसिक प्रक्रिया असतील, त्याच्यावर त्याची गतिशीलता कशी आहे, त्याचं संघटन कसं आहे, त्याच्यावर सुद्धा व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी निश्चित होत असतं. तर आपण ज्या ठिकाणी वावरत आहोत, ज्या परिसरात राहत आहोत, पण त्या परिसरामध्ये राहत असताना आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असताना कारणीभूत ठरणारे जे काही घटक आहेत ते आपल्या वर्तनाला एक विशिष्ट प्रकारची दिशा देत असतात. जसा परिसर आहे तसं आपलं वर्तन असतं, जसं वातावरण असतं तसा आपला विकास असतो. पण त्या घटकाला, त्या वातावरणाला अनुसरून वर्तनाला चालना देणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये शारीरिक असतील किंवा मानसिक प्रक्रियांचा समावेश असेल, त्याला गतिशीलता कशी येते याच्यावर व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडत असतं, असं अल्पोर्ट यांचं म्हणणं आहे. मग अल्पोर्ट यांच्या व्याख्येचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे कसं आहे, सतत विकासशील आहे. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सतत विकास होतो, तो त्या ठिकाणी कुठेही थांबत नाही. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अनुवंश व परिसराचा परिणाम दिसून येतो, त्यांच्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे वैशिष्ट्यपूर्ण आणि एकात्म स्वरूपाचं आहे. म्हणजे अनुवंशाचा परिणाम होतो, कौटुंबिक पार्श्वभूमीचा परिणाम झालेला दिसून येतो, सामाजिक परिस्थितीचा त्याच्यावरती परिणाम झालेला येतो, आणि वैशिष्ट्यपूर्ण ज्या बाबी आहेत त्याच्यातून व्यक्ती त्या ठिकाणी घडताना दिसून येतो. आणि सगळं कसं आहे, एकात्मक स्वरूपामध्ये चालतं, त्याला व्यक्तिमत्व असं म्हटलं जातं. हे बाबी आपल्याला त्याच्या व्यक्तिमत्वामधून त्या ठिकाणी दिसून येतात. आपण ज्या व्यक्तिमत्वाच्या काही व्याख्या पाहिल्या त्याच्यातून आपल्याला त्याचं स्वरूप लक्षात येतं की व्यक्तिमत्वाचं स्वरूप कसं आहे. त्याच्या स्वरूपात असं आपल्याला सांगता येतं की व्यक्तिमत्व हे गोळाबेरीज नसून ते समग्र स्वरूपात असतं. म्हणजे व्यक्तिमत्व कसं आहे, फक्त गुणांची गोळाबेरीज नाहीये. व्यक्तिमत्व काय, फक्त गुणांची गोळाबेरीज नसून ते समग्र स्वरूपामध्ये दिसून येतं. त्याच्याशी निगडीत असणाऱ्या सर्व बाबींचा त्याच्यामध्ये समावेश होतो. चांगल्या वाईट गोष्टी असतील,
किंवा समाजात घडणारी इतर गोष्टी असतील, आपण त्यातून काय घेत आहोत, काय घेत नाही, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समाविष्ट आहेत. कारण व्यक्तिमत्वाला साजेस असणार समग्र बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. मग तो परिसर असेल, अनुवंश असेल, त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्या ठिकाणी व्यक्तिमत्वावर होताना दिसून येतो. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की व्यक्तिमत्व हे फक्त गोळाबीज नाही, तर समग्र बाबीचा समुच्चय संच असतो, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे फक्त गोळाबीजचा त्या ठिकाणी विचार केलेला नाही, तर सर्व गुण त्या ठिकाणी एकत्रित स्वरूपामध्ये एकवटलेले असतात, त्याला व्यक्तिमत्व असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर स्वरूपाचा दुसरा भाग सांगितलेला आहे की व्यक्तिमत्व हे एकात्म स्वरूपामध्ये आढळतं. व्यक्तिमत्व कसं आहे, एकात्म स्वरूपामध्ये आढळतं. ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कुठंच आढळून येत नाही, कारण तो कसा आहे, अनेक बाबींचं एकत्रीकरण झालेलं आहे आणि त्याच्यावर आधारित त्याचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी घडून येत असतं. म्हणजे परिसरात घडणाऱ्या गोष्टी असतील, कुटुंबातील घडणाऱ्या गोष्टी असतील, त्याच्यावर परिणाम होणाऱ्या बाबी असतील, त्या सगळ्या कशा आहेत, त्या ठिकाणी एकवटलेल्या आहेत आणि त्याच्यातून त्याची जडणघडण झालेली आहे, त्याचा विकास झालेला आहे. उदाहरण घरातील लहान मूल पाहू शकतो. लहान मूल ज्यावेळेस लहानाचं मोठं होत असतं, ते असं तुटक तुटक स्वरूपामध्ये होतं का? निश्चितच नाही. तो काय करतो, विशिष्ट प्रकारच्या परिसराच्या अनुभवांचा आधार घेऊन तो स्वतःचा विकास त्या ठिकाणी करताना दिसून येतो. आणि ज्यावेळेस तो परिसरातील बाबींचा स्वीकार करतो, अनुकरण करतो, त्या गोष्टी ज्यावेळेस घेत असतो, तो एकात्म स्वरूपामध्ये घेत असतो आणि स्वतःचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी विकसित करताना दिसून येतो. हे आपल्या त्याच्यातून लक्षात येतं. पुढचं स्वरूप सांगितलेलं आहे, व्यक्ती हे अनुवंश व परिस्थितीच्या परिणामातून घडते. बघा पुन्हा तेच आहे. अनुवंश म्हणजे काय, की आई वडील असतील, कुटुंबातील लोक असतील, ज्या पद्धतीचे त्यांच्यामध्ये जे घटक आहेत त्या बाबींचा त्याच्यावरती परिणाम झालेला असतो. आणि दुसरं आहे परिस्थिती, सभोवतालची परिस्थिती कशी आहे त्याच्यावर आधारित व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडतं. समजा एखाद्या घरामध्ये शिकलेले लोक आहेत, शिक्षक असतील, कळत न कळत त्याच्यावरती शिक्षक होण्याची मानसिकता त्याची त्या ठिकाणी बनलेली दिसून येते. कारण प्रत्येक वेळेस तो काय करतो, अध्ययन अध्यापन अध्ययन अध्यापन ह्या बाबींचाच विचार त्याच्या कानावरती पडायलेला असतो. तेच गुण त्यांच्यामध्ये सामावलेले असतात, तशी परिस्थिती त्या ठिकाणची असते. पण एखाद्या कुटुंबामध्ये जर त्या ठिकाणचा व्यवसाय करणारे लोक हे व्यापारी जर असतील, तर त्यांचा मुलगा सुद्धा व्यापार कसा करता येईल ह्याचाच विचार करतो, कारण परिस्थिती सांगते. त्या परिस्थितीला अनुसरून त्या ठिकाणी व्यक्ती त्या ठिकाणी गुण घेत असतो, आत्मसात करत असतो आणि त्याचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी घडून येतं. त्याच्यामुळं अनुवंश आणि परिस्थितीचा परिणाम व्यक्तीवरती घडून येत असतो. शालेय वातावरणाचा विचार जर केला तर शाळा खूप जर चांगली असेल, त्या ठिकाणचं विविध कलागुणांना वाव देणारं जर वातावरण असते, तर विद्यार्थ्यामध्ये सर्व गुण सामावलेले असतात. पण एखाद्या शाळेमध्ये फक्त बे एक बे बे दोन्ही चार एवढंच घोकणपट्टीचा जर आधार त्या ठिकाणी घेतला जात असेल, मुलं सुद्धा त्या परिस्थितीतून फक्त तेवढ्याच बाबी शिकतात. जशी परिस्थिती आहे तसा व्यक्तीचा विकास आहे आणि जसा व्यक्तीचा विकास होईल तसं त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होताना आपल्याला दिसून येते. पुढला भाग सांगितलेला आहे, संपादित लक्षणातून व्यक्तिमत्व हे घडते. संपादित म्हणजे काय, आपण काय घेत आहोत, आणि लक्षण म्हणजे काय, की घेतलेली मूल्य तत्वे हे आपल्या लक्षणातून बाहेर पडतात, आपल्या वागण्यातून बाहेर पडतात. कारण आपण काय घेतलंय या बाबीवरच त्या गोष्टी त्या ठिकाणी दिसून येतात. संपादित केलं म्हणजे काय, आपण आत्मसात काय केलाय, आपण कुठले मूल्य घेतले, कुठले तत्व घेतले, कुठले विचार घेतल्या, कुठल्या बाबींचा स्वीकार केला, हे आपल्या लक्षणातून दिसतं, आपल्या वागण्यातून दिसतं, आपल्या बोलण्यातून दिसतं, आपल्या कृतीमधून त्या गोष्टी बाहेर पडताना दिसून येतात. हे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग म्हणून आपल्या त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर पुढे आहे, प्रत्येक व्यक्तिमत्वामागे एक प्रेरणा स्त्रोत असतो. खूप महत्वाचं आहे. आपलं व्यक्तिमत्व घडत असताना आपल्याला काय बनायचं आहे, हे काय आहे, एक प्रेरणा स्त्रोत आहे, ते सांगतं. उदाहरणामध्ये आपण शाळेत शिकत असताना एखाद्या शिक्षकाचा आपल्यावरती प्रभाव जर झाला, तो खूप चांगल्या पद्धतीने शिकवतो, विद्यार्थ्यांना समजावून सांगतो, समजून घेतो. त्या बाबी ज्यावेळेस आपल्या निदर्शनात येतात त्या गोष्टीचा कळत नकळत आपल्यावरती परिणाम झालेला असतो आणि आपण काय म्हणतो की नाही मला एक शिक्षक व्हायचंय, अमुक अमुक सरांसारखा, अमुक अमुक स्वरूपाच्या मॅडम सारखं मला शिक्षक व्हायचंय, विद्यार्थ्यांना शिकवायचंय, त्यांना घडवायचंय, त्याच्यासारखं मला मार्गदर्शन करायचंय. म्हणजे काय होतं, एक विशिष्ट प्रकारची प्रेरणा भेटते आणि आपण शिक्षक होण्यासाठी मोटिवेट होत असतो. म्हणजे आपल्याला कुठलं जरी कार्य करायचं असेल तर त्या ठिकाणी प्रेरणा खूप महत्वाची असते आणि प्रेरणा स्त्रोत त्या ठिकाणी खूप महत्वाचा असतो आणि त्याच्यातूनच आपली त्या ठिकाणी जडणघडण होत असते आणि त्याच्यातूनच आपलं व्यक्तिमत्व उदयास येताना दिसून येतं. त्याला आपण व्यक्तिमत्व असं म्हणतो.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट पण करायला विसरू नका, जेणेकरून पुढील व्हिडिओचा लाभ तुम्हाला घेता येईल. धन्यवाद.